तर आता आपण सिस्टीमचे प्रकार पाहूया. टाइप्स ऑफ सिस्टीम. गेल्या व्हिडिओमध्ये आपण सिस्टीम बद्दल पाहिलं होतं. सिस्टीम म्हणजे एक पोर्शन थर्मोडायनामिक्स, ज्यामध्ये आपण धड्यामध्ये युनिवर्सचा एक भाग आपण निवडला होता आणि तिथं थर्मोडायनामिक्सचा अभ्यास होतो, त्याला सिस्टीम म्हटलं होतं आपण. आता सिस्टीमचे प्रकार पाहूया. तर यामध्ये सर्वात आधी पहिली सिस्टीमचा प्रकार आहे ओपन सिस्टीम, ज्याला आपण मराठीत म्हणूया उघडी सिस्टीम, उघडा सिस्टीम. अशाच प्रकारे आपण बीकर मध्ये हॉट वॉटर घेतला, गरम पाणी. ही ओपन सिस्टीम आहे. हे हॉट वॉटर जे निघाले आहे हे मॅटर आहे आणि हे जे पाणी आहे हीट आहे, मॅटर अँड एनर्जी. दिस इज द हॉट वॉटर. So it exchange, the system is exchanging energy and matter to the surrounding. So that system are called as open system, which exchange matter and energy. The system which exchange matter and energy to the surrounding. सिस्टीम कडून सराउंडिंगला जाणार, बाहेर जाणार, तर त्याला आपण म्हणूया ओपन सिस्टीम. दुसरा प्रकार पाहूया आपण. याचं एक एक्झाम्पल पाहू. ओपन सिस्टीमचं एक्झाम्पल आहे हॉट वॉटर. आता आपण पाहिलेला इन ओपन बीकर. अशाच प्रकारे दुसरी सिस्टीम पाहूया आपण क्लोज्ड सिस्टीम. क्लोज्ड सिस्टीम म्हणजे बंद सिस्टीम. आता ह्या सिस्टीमला आपण उघडा ठेवला होता, आता ही सिस्टीम बंद केली आपण, क्लोज सिस्टीम. म्हणजे या क्लोज केल्यामुळे ही सिस्टीम फक्त ऊर्जा एक्सचेंज करेल. कोणाला करेल? सराउंडिंगला. एक्सचेंज ओनली एनर्जी. द सिस्टीम विच एक्सचेंज एनर्जी टू द सराउंडिंग. त्याच्यातून मॅटर बाहेर पडणार नाही, म्हणून अशा सिस्टीमला आपण क्लोज सिस्टीम म्हणूया, बंद. याचं उदाहरण आहे हॉट वॉटर. तोच उदाहरण हॉट वॉटर इन क्लोज बीकर. त्यानंतर तिसरा आपण सिस्टीम पाहूया. पहिला झाला ओपन सिस्टीम, दुसरा क्लोज सिस्टीम, तिसरा पाहूया आपण आयसोलेटेड सिस्टीम. फॉर एक्झाम्पल, परत डायग्राम आकृती बघा. ही आकृती आहे डायग्राम. हेच घेऊया आपण हॉट वॉटर. परत ओपन सिस्टीम मध्ये हॉट वॉटर घेतला, क्लोज सिस्टीम मध्ये हॉट वॉटर घेतला, पण आता याला आपण आयसोलेट करूया, म्हणून याला आयसोलेटेड सिस्टीम म्हणूया. आयसोलेट करणे थर्मास मध्ये, थर्मासचा डब्बा, याला म्हणूया आपण इन्सुलेटर. इन्सुलेटर बाजूला लावला, थर्मासचा डब्बा आहे, त्याच्यातून मॅटर बी बाहेर निघत नाही आणि एनर्जी पण बाहेर निघत नाही. मॅटर आणि एनर्जी बाहेर निघत नाही, त्या सिस्टीमला आयसोलेटेड सिस्टीम म्हणूया. No exchange of matter and energy. Okay, the system which cannot exchange matter and energy is called as isolated system. For example, hot water or cool water in thermos flask. तर अशा प्रकारे आपण सिस्टीम 3 प्रकारचे पाहिले. ओपन सिस्टीम काय एक्सचेंज करतो? मॅटर आणि एनर्जी. क्लोज सिस्टीम काय एक्सचेंज करतो? एनर्जी फक्त. आणि आयसोलेटेड सिस्टीम काय करतो? मॅटर भी नाही करतो आणि एनर्जी भी नाही करतो. नो एक्सचेंज ऑफ मॅटर अँड एनर्जी इज कॉल्ड एज आयसोलेटेड सिस्टीम. हे झाले 3 प्रकार सिस्टीमचे. ओके, तुम्ही बोला. आता आपण पाहूया थर्मोडायनामिक्सचे प्रोसेस. प्रोसेस सर्वात आधी आपण पाहूया प्रोसेस म्हणजे काय. जेव्हा सिस्टीम एक स्टेट मधून दुसऱ्या स्टेट मध्ये जाते त्याला म्हणूया प्रोसेस. कन्वर्जन ऑफ और ट्रान्सफर ऑफ वन स्टेट टू अनदर स्टेट. The
ट्रान्सफर ऑफ वन स्टेट टू अनदर स्टेट इज कॉल्ड एज प्रोसेस. आता आपण पाहूया प्रोसेसचे टाइप्स. टाइप्स ऑफ प्रोसेस. त्यामध्ये सर्वात पहिला पाहूया आपण आयसोलेटेड प्रोसेस. Isolated process. No, it is isothermal process. Sorry, isothermal process. Isothermal process. आता आपण पाहूया आयसोथर्मल प्रोसेस म्हणजे काय की या प्रोसेस मध्ये सिस्टीमचं टेम्परेचर कॉन्स्टंट असतं. द टेम्परेचर ऑफ सिस्टीम रिमेन कॉन्स्टंट. The temperature of the system remains constant is called as isothermal process. That is delta T is equal to 0. As well as in this process delta U सुद्धा काय असतो 0 असतो. delta U म्हणजे इंटरनल एनर्जी. delta U म्हणजे हे आपण डिटेल मध्ये नंतर पाहूया. तर आयसोथर्मल प्रोसेस पहिला झाला. टाइप्स ऑफ प्रोसेस चालू आहेत. प्रोसेस म्हणजे काय ट्रान्सफर ऑफ वन स्टेट टू अनदर स्टेट. आता आपण पाहिलो आयसोथर्मल प्रोसेस. आयसोथर्मल प्रोसेस मध्ये काय असतो टेम्परेचर ऑफ सिस्टीम रिमेन कॉन्स्टंट. डेल्टा टी इज इक्वल टू 0 म्हणजे चेंज इन टेम्परेचर 0 असतो. नो चेंज इन टेम्परेचर. दुसरा पाहूया आपण आयसोबॅरिक प्रोसेस. आयसो शब्द सेम असते. आयसो म्हणजे आयसोथर्मल टेम्परेचर सिस्टीम. आयसोबॅरिक डेल्टा पी इज इक्वल टू 0 मीन्स टेम्परेचर ज्या प्रकारे आयसोथर्मल मध्ये होता त्याच्यामध्ये प्रेशर ऑफ सिस्टीम remain constant. Pressure of system remains constant is called as isobaric process. Third we will see isochoric process. In this process delta V is equal to 0. V means what? Volume. So volume of what? System. Volume of system remains constant. It is called as isochoric process. Last one, fourth, we will see adiabatic process. Isothermal, isobaric, isochoric. The fourth process, that is adiabatic process. In this process, no exchange of heat. No exchange of heat. That is Q is equal to 0. Means no exchange of heat. Exchange from system to surrounding. That is no exchange of heat is called as adiabatic process. Q is equal to 0. The fifth process, right? चलो करें. 4 प्रोसेस पाहिलं आपण. पहिला आयसोथर्मल, दुसरा आयसोबॅरिक, तिसरा आयसोकोरिक, चौथा adiabatic. आता आपण पाहणार आहोत 5वा प्रोसेस. त्याचं नाव आहे रिव्हर्सिबल प्रोसेस. आता याच्यात पाहूया आपण रिव्हर्सिबल म्हणजे वापस येणारा. ज्या प्रकारे तुम्हाला माहिती आहे कॅरम बोर्ड मध्ये आपण जसं रिव्हर्स घेतो तशा प्रकारे त्याला रिव्हर्स म्हणूया आपण. रिव्हर्स प्रोसेस म्हणजे एक प्रोसेस एका स्टेट पासून दुसऱ्या स्टेट कडे जाणार तो म्हणजे वन स्टेट टू अनदर स्टेट. सपोज इनिशियल स्टेट सपोज इट विल बी ए. आता या अवस्थेमधून तो बी कडे जाणार परत वापस येणार आहे. तर या प्रोसेस मध्ये आपण पाहणार आहोत की फॉरवर्ड जाऊन परत रिव्हर्स येईल. तर रिव्हर्सिबल प्रोसेस. रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे याच्यामध्ये 2 प्रकारचे प्रोसेस असतात. एक असतो गॅस जर आपण भरलेला आहे समजा टाकीमध्ये गॅस भरतो आपण तर त्या गॅसचा जो फोर्स असतो प्रेशर असतो तो त्याचा स्वतःचा ड्रायव्हिंग फोर्स असतो. दॅट इज द ड्रायव्हिंग फोर्स. आणि त्याला अपोज करणारा फोर्स दॅट इज कॉल्ड एज दुसरा फोर्स अपोजिंग फोर्स. ड्रायव्हिंग फोर्स अँड अपोजिंग फोर्स. सो दिस ड्रायव्हिंग फोर्स शुड बी इन्फिनिटेसिमल. दॅट इज द स्मॉल खूप कमी. इन्फिनाइटेसिमल. इन्फिनाइट मीन्स जास्त पण इन्फिनाइटेसिमल म्हणजे खूप कमी. तर ड्रायव्हिंग फोर्स हा इन्फिनाइटेसिमली ग्रेटर असेल पाहिजे. इन्फिनाइटेसिमली ग्रेटर दॅन द अपोजिंग फोर्स. सो द रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे असा प्रोसेस की ज्यामध्ये ड्रायव्हिंग फोर्स हा अपोजिंग फोर्स पेक्षा इन्फिनाइटेसिमल ग्रेटर असेल तर त्याला म्हणूया आपण रिव्हर्सिबल प्रोसेस. तर अशा प्रकारे 5 प्रोसेस झाले आपण पाहिलो. तर लास्ट प्रोसेस आहे रिव्हर्सिबल प्रोसेस.